दिगंबर सुभाष मोरे आहे. मी नांदेडतून आलो. तर नांदेडला जे SP साहेब आहेत, तिथले ग्रामीणचे PI साहेब आहेत, DY साहेब आहेत, त्यांना मी निवेदन दिलं आहे. बाबा माझ्यावर अशा पद्धतीने अट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला आहे आणि तो अट्रॉसिटी गुन्हा दाखल जो आहे तो एक आमच्या मराठाच आहे. मधुकर देवराव आडवा पाटील म्हणून आहे, ते बिल्डर आहेत. त्यांनी आमच्या बाजूला जमीन घेतली आणि त्यासोबत आमची जमीन इकाम होत ते जमीन इकणं म्हणल्याने त्यांनी आमच्यावर अट्रॉसिटी गुन्हा दाखल म्हणजे अट्रॉसिटी म्हणजे त्या महिलेला पुढे करून केलं आहे. तो सर्रास खोटा आहे. त्या महिलेचा संबंध नाही, काही नाही. मुळात सांगायचं आम्ही सर्व संबंधित अधिकारी सर्वांना दिलो अर्ज, ते काही दखल घेत नाहीत आमची. आणि मी माननीय IG साहेबांपाशी उपोषण केलं याबद्दल. ते पण काय त्यांनी आदेश दिला PI साहेबांना, मात्र त्यांची काय म्हणजे इन्क्वायरी करत नाहीत. आज या उद्या असं म्हणत आहेत, जाय मुख्यावर या बाबा पाहत नाहीत, रिअल काय परिस्थिती बघत नाहीत. तर माझं एवढंच म्हणणं आहे की बाबा जर मला न्याय भेटत नसेल तर मग त्यामुळं मी इथं आज आझाद मैदानावर माननीय मुख्यमंत्री साहेबाला, माननीय गृहमंत्री साहेबाला आणि माननीय बावनकुळे साहेबाला मी निवेदन दिलं आहे लेखी की बाबा मला जर न्याय भेटत नसेल मी इथून उठणार नाही म्हणलो. आणि मी साहेबाला सांगितले, मी मुख्यमंत्री साहेबाला सुद्धा जाऊन भेटले की बाबा अशा पद्धतीने माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे, जो तो सांगण्यानं झाला आहे. जो मधुकर देवराव आडवा जे आहे त्यांनी त्या महिलाला आणलं आहे, म्हणजे निजामाबादची ती महिला, तिला पुढे करून माझ्यावर गुन्हा दाखल केला. माझ्यावर, माझ्या दाजी, माझ्या बहिणीवर गुन्हा दाखल करण्याचं एवढंच कारण आहे की आज बाजूची जमीन आहे ती विका. मूळ मुद्दा जमीन विकणं म्हणले याच्यानंतर त्यांनी गुन्हा आणि सर्व तिथे मोजणी झाली, ते त्याला आमचं आम्हाला आहे, ते त्याला जमीन आहे आमची आम्हाला आहे. फक्त त्याचं म्हणणं की मला जमीन विकावं. आणि अजून आताही सध्याला तो तिथे रस्ता असा अडवला आहे. रस्त्या आणि शेतामध्ये अशी पाटी एक टँकर असं मोठं ठेवलं आहे नाव लावून आणि बसत आहे तिथे बाया घेऊन, तसं म्हणजे ते मातंग समाजाच्या. आणि अजून तुम्ही आल्या शेतामध्ये अजून गुन्हा दाखल करतो म्हणते. आता त्याच्यामुळे आता माझी तिथं न्याय भेटणार गेल्या म्हणून आम्ही आज आझाद मैदानावर बसले आहेत. आमचा उपोषण जे अमर उपोषण आहे. आणि आमची एवढीच मागणी आहे की SP साहेबांनी स्वतः त्या महिलांना बोलवावं, आम्हाला बोलवावं, आमची सर्व चौकशी करावं की खरोखर आम्ही काही अन्याय केला आहे काय. त्या महिलाचा आमचा काय संबंध, ती महिला निजामाबादची, ती का शेजारी नाही, काही नाही आमची. मूळ सांगायचं म्हणजे त्या महिलाला आणून ते फक्त मूळ जो आहे मधुकर देवराव आडवा जे बिल्डर आहे तो, मग ते त्यांनीच त्याला ते जमीन पाहिजे. तो गेल्या 2-4 महिन्यापासून सांगतो तुम्ही जर जमिनी नाही तुमच्या अट्रॉसिटी मी गुन्हा दाखल करतो, असं तो धमक्या देत गेला. मी सर्व संबंधित आधी पोलीस स्टेशनला दिलेला अर्ज की बाबा तो आमच्यावर गुन्हा दाखल करतोय म्हणून, अशा धमक्या देतोय म्हणून. आम्ही दिलं सुद्धा, आमची काही इन्क्वायरी नाही, काहीच नाही. आणि आमची चौकशी सुद्धा केली नाही. आता जे गुन्हा दाखल झाले चौकशी नाही, का ऑन दी स्पॉट गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळं माझं एवढंच म्हणणं आहे की बाबा आम्ही काही जातीवादी केलं नाही. आम्ही सुद्धा बाबासाहेबाला, महात्मा फुलेला, शिवाजी महाराज सर्वांचे आमचे तत्वान चालणारे माणसं आहोत. पण असं आम्हाला थोडं वाईट वाटते की असं का, की सर्व आमची परिस्थिती जायमुखरी यावं, त्यामुळे महिलेला बोलवावं आणि जे आमची मागणी आहे, जी आमच्यावर गुन्हा दाखल केला आहे तो मागे घेण्यात यावं. त्याला सर्व चौकशी करून आणि जे आमची शेतजमीन आहे तिथे रस्ता अडवला आहे, ते काही डब्बं ठेवले नावाचं पाठी, ते काढून घ्यावं एवढीच आमची विनंती आहे. बस या संबंधी PI चिंचोलकर साहेब नांदेडला ग्रामीणला दिलं, त्याच्यानंतर DY साहेबांना दिलं ग्रामीणला, त्याच्यानंतर SP साहेबांना सुद्धा दिलं नांदेडला, त्याच्यानंतर IG साहेब नांदेड परिषद त्यांना सुद्धा दिलो. त्यांच्यापेक्षा उपोषणाला सुद्धा बसलं. त्यांनी सुद्धा आदेश सांगितलं PI साहेबांना जाऊन बोकाचा हे सामान्य माणसं आहे, ते काही अशी करणार नाहीत, तरी ते येते नाही पाहाय नाही, तर मग काय करावं. म्हणून मी आज इथे येऊन माननीय मुख्यमंत्री साहेबाला दिलं आहे माझा अर्ज लेखी, मुख्यमंत्र्याला दिलं, गृहमंत्री साहेबाला दिले आणि पोलीस महासंचालक त्यांना पण दिलं आहे, पोलीस महासंचालक साहेबाला मी दिलं आहे. आता मला जोपर्यंत न्याय भेटणार मी तोपर्यंत उठणार. जर मला जर काही झालं, माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर सर्व का, तर हे जर होत नसते चौकशी तर मी आत्मदहन करणार. आणि ह्याची माझं काय होईल तर ते सर्व जिम्मेदार तिला पोलीस प्रशासन आणि जो ज्यांनी केस करायला लावली मराठा समाजाचा मधुकर देवराव आडवा तो जिम्मेदार राहील.